महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। वडखळच्या जय किसान विद्या मंदिरच्या 1980-81 बॅचचे स्नेहसंमेलन, सामाजिक दातृत्वाचा घेतला संकल्प। मैत्रीच्या श्री क्षेत्रेश्वर मंदिरात 45 वर्षानंतर पाखरे परतली ही आपल्या घरट्यात। 4.5 दशकांपूर्वी दप्तर खांद्याला लावून शाळेची पायरी चढलेली ही पाखरे वयाची 60-65 ओलांडल्यानंतरही पुन्हा एकदा आपल्या मातीच्या आठवणीत हरवून गेली। निमित्त होते जय किसान विद्या मंदिर वडखळ येथील 1980-81च्या 10वीच्या बॅचचे 4थे स्नेहसंमेलन। श्री क्षेत्रेश्वर मंदिराच्या पवित्र साक्षीने पार पडलेल्या या सोहळ्याने 45 वर्षांच्या मैत्रीच्या नात्याला पुन्हा एकदा नवसंजीवनी दिली। 3 वर्षांपूर्वी काही मित्रांनी एकत्र येत स्नेहसंमेलन करण्याचे स्वप्न पाहिले होते। या विचारांची पहिली बैठक याच श्री क्षेत्रेश्वर मंदिराच्या पायरीवर झाली होती आणि आज 4थे स्नेहसंमेलनही याच ठिकाणी दिमाखात संपन्न झाले। शालेय आठवीत शाळेत 108 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता। त्यापैकी 52 मित्रमैत्रिणी यशस्वीरित्या पास होऊन वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कामात मग्न झाले आणि आज पुन्हा या सोहळ्यासाठी एकत्र आले होते। हुद्दे विरले, हृदय उरले अशी अवस्था असलेले सहभागी झालेल्यांमध्ये कोणी माजी राष्ट्रपतींचे सुरक्षा रक्षक म्हणून निवृत्त झाले होते, तर कोणी नामवंत डॉक्टर, इंजिनियर आणि छत्रपती पुरस्काराचे मानकरी। पण मंदिराच्या प्रांगणात पाऊल ठेवताच सर्व पद प्रतिष्ठा बाजूला सारून प्रत्येकजण पुन्हा एकदा शाळेतला विद्यार्थी झाला होता। सासरी गेलेल्या मैत्रिणीही संसारात कितीही रमल्या असल्या तरी जुन्या सवंगड्यांना भेटण्यासाठी आज पुन्हा अल्लड झाल्या होत्या। कार्यक्रमाची सुरुवात श्री सत्यनारायण महापूजेने झाली। पूजेचा मान श्री पांडुरंग म्हात्रे व सौ मत्स्यगंधा म्हात्रे यांना मिळाला। आरती आणि गणेश वंदनेने वातावरण मांगल्याने भरून गेले होते। यावेळी देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन रघुनाथ पाटील यांनी केले। केवळ आठवणीत न रमता समाजासाठी काहीतरी ठोस कार्य करण्याचा मानस या ग्रुपने व्यक्त केला आहे। भविष्यात रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी आणि एखाद्या आदिवासी वाडीला दत्तक घेऊन तिथे ज्ञानाचा दिवा लावण्याचा मोठा संकल्प या दोस्तांनी सोडला आहे। आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळून पाहताना ही मैत्रीची खरी पुंजी असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वनाथ म्हात्रे यांनी पुढाकार घेतला। त्यांना अरविंद चव्हाण, राजेंद्र पाटील, रघुनाथ पाटील, यशोदा, उषा, रेखा, कुंदा, दमयंती, सुनील, गोपीनाथ पाटील, सुनील हरिभाऊ गावण, सुनील पांडुरंग पाटील आणि सुनील शंकर म्हात्रे यांच्यासह सर्व मित्रमैत्रिणींनी मोलाची साथ दिली। सायंकाळी हरिभक्त पारायण, ज्ञानेश्वर महाराज आणि हरिपाठ मंडळाच्या गजराने आणि महाप्रसादाने या सोहळ्याची सुंदररित्या सांगता झाली। ही पाखरे वर्षातून एकदा का होईना पण वर्षभर पुरेल इतका आनंद सोबत घेऊन जातात, अशा भावनांनी निरोप घेताना प्रत्येकाचे डोळे पाणावले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, तृप्ती भोईर, वडखळ पेण।